लय जणांना वाटत होतं आम्ही मार्केटमधनं गायब झालोय, पण तसं काय नाहीये. आम्ही कायम मार्केटमध्येच आहे. दोन दिग्गज गेम मध्ये दिग्गज दोन दिग्गज गेम मध्ये दिग्गज गेम मध्ये मध्ये दिग्गज गेम मध्ये लय जणांना वाटत होतं आम्ही मार्केटमधनं गायब झालोय, पण तसं काय नाहीये. आम्ही कायम मार्केटमध्येच आहे. दोन दिग्गज गेम मध्ये दिग्गज दोन दिग्गज गेम मध्ये दिग्गज गेम मध्ये मध्ये दिग्गज गेम मध्ये. तुम्ही जर आता फ्रेम पाहिला तो इंस्टाला बघितलं असेल खूप ट्रेंड यायला चाललं, त्याच्यावरती आपण हे ट्युटोरियल क्रिएट केलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर सर्व एडिटिंग ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्टचा ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचा, नाही तर तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली थोडं ते स्क्रोल करायचं आणि तुम्हाला रेशोच ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून 9.16 इथून तुम्हाला बॉक्स दिलेला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0 वरती क्लिक करायचं आहे. इथून हा फोटो तुमचा सेट नसेल झाला तर स्क्रीनवर सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा यायचे आणि खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला आता क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करायचं आणि तुम्हाला एक्स्ट्रा कॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं. आता हा फोटो आहे आपला, त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ तसं जेवढं सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. ठीक आहे, नेल्यानंतर आता काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे तर हे बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली ते चेंज होते तर थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचं. पुढची बीट आपली ते चेंज होत आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना तो आपल्या पहिले जी फोटो आपण स्प्लिट केला ना तिथे यायचा. सिम्पली हा पण बीट व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आणि सिम्पली जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल इथून डिलीट करायचा. डिलीट केल्यानंतर आता मला काय करायचं, सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण आपल्या पेनजीतून ऍड करून घ्यायचे. तर ठीक आहे, 4 पेनजीतून ऍड करायचे. 4 डायलॉग असतील पहिले, तर पहिले डायलॉग आपला इथे येतोय तर ह्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. दुसरा डायलॉग इथे येतोय स्प्लिट करूया आणि तिसरा डायलॉग आपला इथे येतो तिथून स्प्लिट करू. अशा वेळी इथून 4 भाग होऊन जातील बीट व्हिडिओचे. आता आपल्याला काय करायचं, इथून 4 पेन आपण दिले ते तुम्हाला इथून ऍड करायचे. तर पहिले पेन इथून ऍड करण्यासाठी या लेअरवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पहिले पेन जिथून तुम्हाला सिलेक्ट करून ऍड होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ॲनिमेशन वरती क्लिक करायचं. इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. आता तुम्हाला अशाच प्रकारे ना पुढच्या 3 पेन असतील इथून ऍड करायच्यात आणि त्यांना ॲनिमेशन मध्ये जाऊन फेड इनचा इथून तुम्हाला इफेक्ट देऊन घ्यायचं. मी इथे पेनच्याने फोटो ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की पेनच्याने फोटो आपण इथून ऍड करून घेतले. ऍड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर ऍडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन वरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता सिम्पली काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली कॉम्बो मधला झूम वनचा इथून हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, इन मधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल तर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं, इन मधलाच हा जो आपला आहे ना पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला हॉरिझॉन्टल ब्लरचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बो मधला झूम वनचा इथून पुन्हा इफेक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला क्रॉस सेकचा तो इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बो मधलाच स्लाइड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोडून इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटरो मध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिला जेवढा फोटो तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं. स्पीड तुम्हाला 10 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण येऊन
बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता हा जो आपला दुसरा बोर्ड जिथं आपण स्प्लिट केलाय तेच पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे. रेट्रो मध्ये आल्यानंतर यामध्ये मॅक इफेक्ट म्युझिक कट आवर फ्लॅश तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा दुसरा फोड आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोड आहे जिथं आपण स्प्लिट केलाय तेच आणि व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पारेटच्या ऑप्शन मध्ये यायचं. यामध्ये मॅक इफेक्ट म्युझिक सेकचा तो तुम्हाला इथून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल तिसऱ्या फोडपासून शेवटच्या फोडपर्यंत न्यायची. नंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला पुन्हा इथे जायचं. पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून पारेटच्या ऑप्शन मध्ये पुन्हा यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल आता ब्लॅक फ्लॅश 2चा तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ तिसऱ्या फोडपासून शेवटच्या फोडपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिले एन्यूट यायचंय आणि पहिले एन्यूट आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शन मध्ये यायचंय. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोडपासून शेवटच्या फोडपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल जो आपला क्रिएट होऊन जाईल तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.